नमस्कार सगळ्यांना, माझ्या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला गावरान पद्धतीमध्ये आलूचं पतपत ही रेसिपी दाखवणार आहे। शक्यतो ही रेसिपी पावसाळ्यातच जास्त होते, पावसाळ्यातच जास्त आलू येतो। तर ह्याचं बियाणं काहीच नसतं, असंच ते पावसाळ्यामध्ये रुजून येतात। तर ही व्यवस्थित साफ करून घ्यायची। ह्याला जास्त खाज असते, तर व्यवस्थित साली काढून घ्यायच्या, कारण साली काढल्या नाहीत तर भरपूर खाज लागेल। व्यवस्थित काढून घ्यायचे आणि देठ काही टाकून द्यायचे नाही, पानासहित त्याला बारीक करायचं। बघू शकता इथे कसं माझ्या आईने बारीक केलं आहे ते। तर व्यवस्थित साफ करून घ्यायची आणि ह्याला खूप वेळ लागतो साफ करायला, कारण ह्याच्या साली खूप व्यवस्थित बारकाईने साफ करायच्या असतात। बारकाईने साफ करायचे असतात, जेणेकरून ह्याच्या साली नाही जर राहायला कुठे तर जास्त खाज लागते। तर ह्याच्यामध्ये आवर्जून बारीक करून घ्यायचं आणि कुकरला लावायचं आहे आणि व्यवस्थित बारीक करायचं। बारीक करायची पद्धतसुद्धा तुम्हाला मी इथे दाखवते। बारीक करायची पद्धत, कारण काही लोक काय करतात, देठ बाजूला आणि पानं बाजूला असं करतात, तर असं काही करायचं नाही। त्याच पानामध्ये एकत्र गुंडाळून बारीक करायचं, छान होते, एक नंबर रस्सा होतो, पातळ एकदम। आणि बारीक करून घ्यायचं, बारीक करायचं आणि बारीक करताना हाताला तेल लावला तरीही चालेल, नाही तर लिंबू पिळायचं, कारण हाताला सुद्धा खाज लागणार नाही। तर अशा प्रकारे बारीक करून झाली होती आणि मी ती मस्तपैकी 5-6 वेळा धुवून घेतली होती। 5-6 वेळा धुवून घेतली होती आणि इथे कुकरमध्ये मी ॲड केलं होतं। कुकरमध्ये 5-6 तरी शिट्ट्या करायच्या आहेत, कारण गिरगिरीत बारीक शिजली पाहिजे म्हणून, पातळ एकदम शिजली पाहिजे म्हणून। त्याच्यामध्ये मी कोकम आणि फणसाची बी ॲड केली होती। तुम्ही पण करू शकता, नाही केलात तरी चालेल, शेंगदाणे ॲड केलात तरीही चालेल। कांदा आणि लसूण आवर्जून जरा जास्त टाकायचं आहे, कारण त्याची चव पण त्याच्यामध्ये उतरली पाहिजे। आणि ते जिरे ॲड करायचं त्याच्यामध्ये तेलामध्ये। शक्यतो ही पावसाळ्यामध्ये भाजी येते आणि ही शक्यतो खूप कमी लोक खातात। पूर्वी खूप लोक खात होती, आता कमी लोक खातात। तर बघू शकता इथे रेसिपी मी कशी तयार करते ती। तर इथे काही जास्त सामग्री लागत नाही, तिखट, मीठ, हळद, गरम मसाले हे सर्व लागतं आणि आवर्जून त्याच्यामध्ये कोकम ॲड करायचं आहे। बघू शकता इथे केलं। आणि काय होतं, जास्त पातळ ठेवायचं नाही, घट्टच ठेवायचं। ते व्यवस्थित तरी यायला पाहिजे, कट यायला पाहिजे, म्हणून मी वेगळ्या वाटीमध्ये तिखट, मीठ, हळद, गरम मसाला आणि त्याच्यामध्येच मी लसूण ॲड केली आहे। लसूण ॲड करायचे म्हणजे लसूणची चव जरा जास्त चांगली असते, वास छान येतो लसूण जास्त टाकल्याने, म्हणून त्याला मी वेगळी तर्री देते, कारण कट पण यायला पाहिजे म्हणून। कट चांगला येतो, कारण का माहिती आहे, तेलामध्ये वेगळा कट दिलात की एकदम तेलकटपणा वरती येतो, छान लागते, बघायला पण छान वाटतं, खायलाही छान लागते। तर बघू शकता इथे कसा कट आला आहे आणि 5-10 मिनटं का होईना आपण ते थोडं पातळच घट्ट व्हायला पाहिजे, पातळ ठेवायचं नाही आहे। जास्त पातळ ठेवलं तर ते बरं नाही वाटत, घट्ट ठेवायचं, भातावर भाकरीबरोबर अप्रतिम लागतं। गरम असं खायला घ्यायचं। बघू शकता इथे मस्त पातळ झालं होतं, घट्ट झालं होतं, जास्त पातळ करायचं नाही आणि गरमागरमच खायचं, मस्त लागतं। कारण गरमागरम खाल्ल्याने पावसाळ्यामध्ये हे तर नाही खाल्लं तर काय खाल्लात। माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा।